आम्ही आमदार साहेबांना निवेदन द्यायच्या अनुषंगाने त्यांच्या घरी गेलो, पण आमचं निवेदन घेतलेलं नाही. तिथं पोलीस प्रशासन पूर्णतः तैनात होती आणि पोलीस प्रशासनानं आमच्यावर निवेदन द्यायच्या वेळेस लाठीचार्ज केला. त्यामुळे माझ्या दंडाला पाठीला ओळ आले. हे होते अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे सदस्य म्हणजे शेतकरी, ज्यांनी आज वरुड तहसील कार्यालय येथून आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवनपर्यंत मोर्चा काढत शिंदे सरकारचा आणि आमदार देवेंद्र भुयार आणि मतदारसंघातील 2 खासदारांचा निषेध केला. या शेतकऱ्यांवरती आक्रमक भूमिका घेण्याची का वेळ आली? या शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचे का प्रयत्न केले? पोलिसांनी यांच्यावरती का लाठीचार्ज केला? यामध्ये वयोवृद्ध नागरिक कसे जखमी झालेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देण्यासाठी आम्ही एक स्पेशल रिपोर्ट घेऊन आलो आहोत. नमस्कार, मी अविनाश बनसोड. आपण पाहतात अमरावती टुडे न्यूज. या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स. चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल. आमचा मोबाईल नंबर 78 41 95 57 05. आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड. या आंदोलनाचे सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यानंतर आणि बातम्या बघितल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न आले असतील किंवा संभ्रमही असेल. अनेकांना असं वाटतंय की हे शेतकरी अचानक आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावरती तोडफोड करण्यासाठी कसे काय गेलेत? तर हे चुकीचं आहे. हे सर्व शेतकरी जवळपास 3 तासा अगोदरपासून आपलं आंदोलन करीत होते. हे आंदोलन कुठे करत होते आणि कसे करत होते यावर एक नजर टाकूया. माधुरकर सरकार ज्यावेळेस तुमच्यावर याचा टाईम येते मतदानाचा, तेव्हा आमदार खासदारांच्या घराभोवती फिरतात, म्हणतात की आम्हाला पहा पहा. पण आता का आम्ही पाहून राहिले आमच्याकडे? आता पाहायला पाहिजे. एवढा मोठा आमचा गोपाल भू चालला गेला बिचारा, 2 एकराचा बाग. मग आता आम्ही काय त्याच्यासारखंच करा काय? सरकारला आता आमची विनंती आहे की आमच्याकडे पहा आणि आमच्यासाठी काहीतरी करा. नाही तर मग आता जसं गोपाल भाऊनं केलं तसं आम्ही करायला तयार आहे. ज्या आंदोलनकर्त्यांनी मुंबई येथील मंत्रालयात उड्या घेतल्या आणि त्याच आंदोलनकर्त्यातील एका शेतकऱ्यानं उपोषण मंडपातच आत्महत्या करून घेतली, या दोन्ही घटनेनंतर मुंबई हलवण्याचं काम या आंदोलनकर्त्यांनी घेतलेलं आहे.
मात्र तरीसुद्धा सरकारने यांची अद्यापही दखल न घेतल्याने आता हे शेतकरी पुन्हा आक्रमक झालेले आहे। धरणग्रस्त कृती समितीचे हे सर्व शेतकरी आज वरुड तहसील कार्यालय येथे जमलेले आहेत। त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत या कृती समितीचे जे नेतृत्व करते आहे ते उमेश भाऊ शहाणे आहेत। तर काय सांगणार, आज वरुड तहसीलवर तुम्ही एकत्रित जमले आहात? तुम्हाला या सगळ्या आंदोलनाची कदाचित पार्श्वभूमी सगळी माहिती आहे। 9-10 महिन्यांपासून आमचे गोपालभाऊ मध्यंतरी आमच्यातनं निघून गेले। त्या दिवशी एवढी मोठी घटना घडली आणि आम्हाला एक पत्र देण्यात आलं की विशेष बाब म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू। पण आज महिना उलटून गेला, पण आम्हाला ती जी बैठक पाहिजे, निर्णायक बैठक पाहिजे, ती बैठक अजूनही आमची लागलेली नाही आहे। आमचं एकच म्हणणं आहे की बैठक घ्या, आमच्यासंग चर्चा करा आणि होत असेल तर हो म्हणा, नाही होत असेल तर नाही म्हणा, पण एकदा बैठक घेऊन आम्हाला मोकळं करा। आम्हाला 9-10 महिन्यांपासून नुसतं तुम्ही झुलवण्याचं काम केलं आहे। ज्या व्यक्तीसंग बैठक नको त्या व्यक्तीसंग तुम्ही बैठक लावता। आताही बघा, हा 11वा फोन आहे आजचा, एक फोन उचलायला तयार नाही। मग आम्ही जाऊ तर जाऊ कोणाकडे? आणि आपले जे गोरगरीब शेतकरी आहे यांच्या बाजूनं आपण बोलायला तयार नाही। आपला आमदार ना शेती समस्येवरती बोलतो, ना विद्यार्थ्यांच्या समस्येवरती बोलतो, ना खेळाडूंच्या समस्येवरती बोलतो, ना प्रकल्पग्रस्तांच्या। मग तुमचं ॲज अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून तुमचं अधिकार काय आहे, तुमचे पॉवर काय आहे हे तुम्ही विसरलेत का? का तुम्हाला ते मुंबईची हवा लागलीत? शेतकरी पुत्र म्हणून आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट केलं होतं, तसेच राहा। आमच्या येणारा जो अधिवेशनाचा काळ आहे, आता एक विशेष अधिवेशन लागतील कदाचित या आचारसंहितेच्या आधी, त्या अधिवेशनात तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय करणार आहे हे आम्ही आज जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्यालयात जाऊन। आम्हाला जर व्यवस्थित तिथं उत्तर मिळालं तर ठीक, नाहीतर तिथं काय होईल आम्ही सांगू शकणार नाही। लवकरात लवकर तारीख द्या। आता आम्ही इथनं जाणार आहोत देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावरती। ते जर महोदय तिथं भेटले तर ठीक, नाहीतर आम्ही तिथं त्यांना आज तर एक तर जाब विचारूनच जाऊ। 2 ते 3 आक्रमक इशारा यांनी दिलेला आहे। येणाऱ्या 26 तारखेला मुंबईच्या मंत्रालयासमोर आम्ही कुठलंही पाऊल उचलू शकतो आणि अवघ्या काही क्षणात आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावर जाऊन तिथे आम्ही कुठलंही पाऊल उचलू शकतो, अशी देखील प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे। वरुड तहसील कार्यालय येथे शांततेत आंदोलन करीत असताना जेव्हा तहसीलदार यांना निवेदन देण्याची वेळ आली तेव्हा या सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आत जाण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा काय घडलं तुम्हीच पहा। आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहे। वरुड तहसील शेतकरी जमलेले आहेत। नायब तहसीलदार मोठा पोलीस ताप आहे, तरी सुद्धा हे शेतकरी शांत होण्याच्या मानसिकतेत दिसत नाही। मात्र हे शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत, कुठलंही पाऊल उचलण्याच्या तयारीत आता हे अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे सर्व शेतकरी या ठिकाणी कुठलंही पाऊल उचलू शकते अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी बाचाबाची देखील सुरू झालेली आहे। काय नेमकं होणार आहे ते सुद्धा दाखवणार आहोत, पाहत राहा। तहसीलदार तहसील कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यामुळे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदारांनी या सर्व शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। त्यामुळे हे सर्व शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आणि त्यानंतर तहसील कार्यालय वरुड येथून शेतकरी भवन म्हणजेच आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयापर्यंत यांचा मोर्चा निघाला। आपण बघू शकतो वरुड तहसील कार्यालय येथे आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता हे सर्व अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे शेतकरी भवन आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावरती जात आहे। त्या ठिकाणी कुठलंही पाऊल उचलण्याची यांची मानसिकता आहे। नेमकं त्या ठिकाणी काय होणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सध्या वरुड तहसील पासून शेतकरी भवनकडे हा मोर्चा निघालेला आहे, त्या ठिकाणी नेमकं काय होणार आहे हे सुद्धा दाखवणार आहोत। पाहत राहा अमरावती टुडे न्यूज। हा मोर्चा वरुड तहसील कार्यालय येथून निघाला असताना बस स्टॉप मार्गे शेतकरी भवन येथे जात असताना येथील शेकडो शेतकऱ्यांनी सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। ते म्हणजे असं की या सर्व शेतकऱ्यांनी घोषणा देत शिंदे सरकारचा, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा, खासदार रामदासजी तडस यांचा आणि आमदार देवेंद्र भुयार यांचा निषेध केला।
आपण सध्या आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवन येथील कार्यालयासमोर आहोत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जे हे अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे जे शेतकरी आहे ते आता शेतकरी भवन येथे पोहोचलेले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना निवेदन देण्याची त्यांची जी मागणी आहे ते या ठिकाणी ते सुरू आहे. या ठिकाणी मोठी बहसबाजी सुरू आहे, म्हणजे बाचाबाची सुरू आहे. या सर्व शेतकऱ्यांना आत जायचं आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त आहे. नेमकं या ठिकाणी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ शकते. आक्रमक पाऊल या शेतकऱ्यांनी उचललेलं आहे. नेमकं काय होणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मात्र आपण बघू शकतो हे जे शेतकरी अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे हे शेकडो शेतकरी आता आक्रमक झालेले आपल्याला दिसते. आपण सध्या आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालय म्हणजे शेतकरी भवन येथे आहोत. कार्यालय येथे दिल्यानंतर आता हे जे शेतकरी भवन आमदार देवेंद्र भुयार यांचं कार्यालय इथे हे अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे सर्व शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. काय म्हणतात, आमदार देवेंद्र भुयार यांची भेट झाली का? आम्हाला दोन PA दोन वेगवेगळ्या माहिती देत आहेत. एक म्हणतो आहेत वरुडला आहे. काल आम्ही माहिती घेतली वरुडला त्यांचा पूर्ण दिवस आज होता. सकाळी फोन केला त्यांना, म्हणे वरुडलाच आहे. एक इथं आल्यानंतर तो लोखंडे कोणतरी कार्यालय सांभाळतो तो म्हणते अमरावतीला गेले. म्हणजे तुमच्याच कार्यालयातले दोन व्यक्ती आम्हाला वेगवेगळी माहिती देणार. आम्हाला काय मूर्ख समजून ठेवलं काय? तुम्ही वरुडला आहे म्हणून आम्ही इथपर्यंत यायचा प्रयत्न केला. तुम्ही अमरावतीला असते तर आम्ही इथं कशाला आलो असतो? एकतर तुम्हाला आम्हाला फेस करायचं नाही, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही. आमचे मोजून 5 प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या या व्यक्तीने उत्तरं आम्हाला द्यावे लागेल त्यांना, आणि आम्ही इथनं ते उत्तरं घेऊन आम्ही निघून जाऊ. आम्हाला माहिती आहे यांच्याकडनं काही होणार नाही आहेत म्हणून आम्ही आता इथनं उठणार नाही जोपर्यंत हा व्यक्ती आमच्या समोर येणार नाही. कितीही वाजले तरी आणि जोर जबरदस्ती जर आमच्यावरती. हे शेकडो शेतकरी आक्रमक भूमिका घेत शेतकरी भवनच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होते. शेतकरी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते आणि पोलीस प्रशासन यांना आत जाऊ देण्याच्या मानसिकतेत नव्हते. खरं तर या ठिकाणी मोठी बाचाबाची शेतकरी आणि पोलीस प्रशासनामध्ये झाली. पोलिसांना हे वाटायचं की या शेतकऱ्यांकडून कुठलं अनुचित प्रकार घडू नये, म्हणजेच कुठलं जाळपोळ असो किंवा एखादी तोडफोड असो अशा प्रकारचं कृत्य घडू नये म्हणून वरुड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी या सर्व शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सर्व शेतकरी कसेबसे सर्व पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तातही शेतकरी भवनच्या आत जाण्याचा प्रयत्न करीत असताना कसेबसे शेवट हे सर्व शेतकरी भवनच्या आत पोहोचले.
जेव्हा हे सर्व शेतकरी कसेबसे शेतकरी भवनच्या आत पोहोचले तेव्हा पोलीस प्रशासनाने यांना बाहेर काढून टाकले आणि यातीलच एक वयोवृद्ध म्हणजे 70 ते 75 वर्षीय आजोबा जखमी झाले। आणि हे सर्व सुरू असताना अनेक शेतकरी आत येत होते, तर अनेक शेतकऱ्यांना कुठंतरी वेगळ्या स्वरूपाने पोलीस प्रशासन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते। वयोवृद्ध जखमी नागरिक जेव्हा त्या ठिकाणी झोपून होते त्यांच्याजवळ काही शेतकरी देखील होते। पोलीस प्रशासन इतर सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र यातच जखमी वयोवृद्ध नागरिकांजवळ जे काही शेतकरी होते त्यांनी संधी साधत आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाच्या आत जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस प्रशासनाने कुठला अनुचित प्रकार घडू नये किंवा आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाची तोडफोड होऊ नये किंवा एखादी जाळपोळ होऊ नये, म्हणजेच कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणजेच काही शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। यावेळी सर्व शेतकरी बाहेर निघाले। त्यानंतर पोलीस प्रशासनाने पुन्हा शेतकरी भवनचे गेट लावून दिले। आक्रमक पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांनी जेव्हा आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाच्या आत जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये, कार्यालयाची तोडफोड होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वरुड पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केला आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले। मात्र या ठिकाणी कुठल्याही सामग्रीची तोडफोड झाली नाही, कारण पोलिसांनी त्या सर्व शेतकऱ्यांना तेथून बाहेर काढले। मात्र त्यानंतर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची वाढले। शेतकऱ्यांचे म्हणणे होते की आमच्यावरती लाठीचार्ज केला, तर पोलीस प्रशासनाचे म्हणणे होते की आपण चुकीचं पाऊल उचललं। मात्र या ठिकाणी जेव्हा सर्व शेतकरी गेटच्या बाहेरून आरोप करत होते तेव्हा त्यांचा आरोप होता की पोलीस प्रशासनाने आमच्यावरती लाठीचार्ज केला, तर इकडल्या बाजूने पोलीस प्रशासनाचं म्हणणं होतं की आपण कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडून आणू नये किंवा कुठल्या सामग्रीची तोडफोड करू नये यासाठी आम्ही तुम्हाला बाहेर काढलेलं आहे। मात्र यानंतर जे घडलं ते काहीतरी वेगळंच होतं। आपण बघू शकतो या ठिकाणी हे अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे शेतकरी आक्रमक झालेले होते। या ठिकाणी लाठीचार्ज देखील झालेला आहे। आपण सध्या बघू शकतो या ठिकाणी मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतकरी भवन येथे आत घुसण्याचा प्रयत्न या सर्व शेतकऱ्यांनी केलेला होता। त्यावेळेस या सर्व पोलीस प्रशासनाने यांना त्या ठिकाणी जाण्यास नकार दिल्यानंतर हे आक्रमक झालेले होते आणि यातच एक म्हातारा म्हणजेच 70 ते 75 वर्षाचे आजोबा हे जखमी झालेले आहेत। त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे। नेमकं पुढे काय परिस्थिती निर्माण होते हे सुद्धा जाणून घेणार आहोत, पाहत राहा। या बाजूने शेतकरी भवन आहे आणि याच शेतकरी भवनवरती आत जाण्याचा प्रयत्न या शेकडो शेतकऱ्यांनी केलेला होता। मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्यामुळं या ठिकाणी पोलिसांना आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि आता कुठेतरी हे शेतकरी या ठिकाणून निघते आहे। अनेक जणांना वरुड पोलीस स्टेशनने अटक देखील केलेला आहे। तर एक 70 ते 75 वर्षाचा म्हातारा म्हणजेच आजोबा जखमी झाल्याचं समजते आहे। आपण बघू शकतो या जखमी आजोबांना सध्या रुग्णालयात दाखल केलेला आहे। सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या आंदोलनाने वेगळं रूप घेतलेलं आहे। मोर्चे येथे झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर सर्वात मोठं आंदोलन हे देखील म्हणावं लागेल। शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी होती, मात्र जी भूमिका होती ती आक्रमक होती आणि बघू शकतो आता हे पोलीस प्रशासनाने काही शेतकऱ्यांना अटक केलेला आहे, तर काही आता सध्या शेतकरी या ठिकाणी आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त अजूनही तैनात आहे।
काही वेळानंतर हे जे आंदोलन होतं हे शांत झालं. म्हणजेच यामध्ये जे वयोवृद्ध नागरिक जखमी झाले होते त्यांना सर्वात आधी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर वरुड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जे शेतकरी आंदोलन करते होते त्यातील 10 ते 15 शेतकऱ्यांना अटक केली आणि त्याच वेळी काही शेतकरी आक्रमक देखील झाले. पोलीस प्रशासनाने या शेतकऱ्यांना अटक केल्यानंतर सर्व शेतकरी वरुड पोलीस स्टेशन येथे पोहोचले. मात्र हे जे आंदोलन झालं हे एका गोष्टीमुळे झालं की आमदार देवेंद्र भुयार आम्हाला भेटले नाही म्हणून आम्ही हे आक्रमक पाऊल उचललं, अशी प्रतिक्रिया या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दिली होती. या आंदोलनामध्ये नेमकं या शेतकऱ्यांना आक्रमक भूमिका घेण्याची वेळ का आली होती, तर तेच की आमदार देवेंद्र भुयार यांना भेटले नाही आणि पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला होता. या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उचललेलं ते एक पाऊल होतं. आणि शेतकरी यामध्ये जखमी कसे झालेत, तर ज्यावेळी जे वयोवृद्ध नागरिक होते ते सर्व शेतकऱ्यांसोबत आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पोलीस आणि नागरिकांमध्ये जे बाचाबाची सुरू होती त्यामध्ये कुठंतरी धक्काबुक्कीमध्ये हे वयोवृद्ध नागरिक त्या ठिकाणून खाली पडले आणि त्यांच्यावरती काही जणांच्या लाता देखील पडल्या असतील, तर काहींची धक्काबुक्की झाली असेल म्हणून ते त्या ठिकाणी जखमी झालेत. मात्र यामध्ये आता शेतकऱ्यांवरती कोणता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई काय असणार आहे आणि सर्व शेकडो शेतकरी आता नेमकं पुढचं पाऊल कुठलं उचलणार आहे याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. या ठिकाणची सर्व घटना व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत दाखवलेले आहे. धन्यवाद.